नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। जीएमसी पुणे म्हणजे ससून रुग्णालयामध्ये खूप चांगली जाहिरात आलेली आहे। 10वी पास उमेदवारांना चांगली संधी आहे। याच्याविषयी ऑलरेडी माहिती देणारा व्हिडिओ घेतला गेलेला आहे। आता याची जी ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे तर तो ऑनलाइन फॉर्म कशा पद्धतीने भरावा, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय, रजिस्ट्रेशन पासून तर प्रिंट पर्यंतची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्ही देखील या जीएमसी साठी तयारी करत असाल तर या गट ड संवर्गासाठी म्हणजे फक्त 10वी पासवर एक चांगला तुम्हाला सरकारी जॉब मिळू शकतो आणि त्याच्यातही लोकेशन बदलण्याचं टेन्शन नसणार आहे। आयुष्यभर तुम्हाला तिथे जॉब असणार आहे। तर या भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी आपली रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ते आपण लॉन्च केलेली आणि जे उमेदवार हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना एक खास ऑफर पण असणार आहे। या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला 10% पर्यंतची सूट मिळणार आहे जर तुम्ही GM10 हा कोड यूज करत असाल तर। बघा, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे यांच्याकडून आलेली ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते। याच्यामध्ये जे आहेत गॅस प्लांट ऑपरेटर, भांडार सेवक, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, संदेशवाहक, बटलर, माली, तर अशी वेगवेगळी पद आहेत। तर ती पदांविषयी माहिती व्हिडिओज मध्ये घेतलेली ती तुम्ही बघून ठेवा। मेन आता आपल्याला काय करायचं माहितीये का, बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 15/8/2025 पासून तर 31 पर्यंत एकदम म्हणजे कमी दिवस दिले आहेत। 15च एक दिवस तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी इथं जे आहे त्यांच्याकडून देण्यात आलेले। तर ही लिंक आहे, ही लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण आपण शेअर केलेली आहे किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्स मध्ये अवेलेबल झालं तर ही लिंक मी तुम्हाला अवेलेबल करून देतो। बघा, याची ऑनलाइन रजिस्ट्रेशन, बघा ही जी परीक्षा ना IBPS घेते म्हणून तुम्हाला IBPS चा याआधी जर फॉर्म भरला असेल तर त्याच पद्धतीने तुमची सेम प्रोसेस असणार आहे। बघा, इथं जेव्हा तुम्ही त्या लिंकवर जातात तेव्हा तुम्हाला इथं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करावं लागतं। तुम्ही म्हणाल की सर मी आधी एक IBPS चा फॉर्म भरला तर तो लॉगिन ID चालेल का? तसं नसतं मित्रांनो, प्रत्येक वेळी नवीनच तुम्हाला लॉगिन ID क्रिएट करावा लागतो। बघा, ही जी प्रोसेस आहे ही 6 स्टेप्स मध्ये होते। पहिल्यांदा तुमच्याकडनं एक बेसिक माहिती घेतली जाते, ज्या माहितीच्या आधारे तुमचा लॉगिन ID बनतो मित्रांनो, लॉगिन ID तयार होतो। दुसरं, तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावं लागतं। तिसरं, तुमच्याकडून काही डिटेल्स ते मागतं, त्याच्यामध्ये बेसिक डिटेल्स असतील, काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू येतो, त्याच्यानंतर लेफ्ट हँडचं म्हणजे डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, त्याच्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन हे मागितलं जातं आणि शेवटी तुमच्याकडनं 900 रुपये आणि 1000 रुपये घेतले जातात। जे कोणी माजी सैनिक असतील त्यांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क इथं लागत नाही। बघा, सुरुवातीला बेसिक डिटेल स्टेप 1 मध्ये स्वतःचे नाव, परत स्वतःचे नाव, तुमचे मधले नाव, परत मधले नाव, लास्ट नेम। आता हे सगळं कशाच्या बेसिसवर भरायचं मित्रांनो, जे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे ना त्याच्यावरच भरायचं। म्हणजे ज्या महिलांनी लग्नानंतर नावामध्ये बदल केलेला आहे परंतु 10वीच्या याच्यावर जे नाव असेल, फॉर एक्झाम्पल त्यांचं माहेरचं नाव असेल तर तेच भरायचंय। खूप साऱ्या पुरुषांच्या स्पेलिंग मध्ये काहीतरी बदल आहे परंतु 10वीच्या मार्कशीटवर जे तुमचं नाव आहे तर तेच ऍज इट इज तुम्हाला इथं भरावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही। ओके, पुढे तुमचा भ्रमणध्वनी लागणार आहे, म्हणजे काय, मोबाईल नंबर, तोच मोबाईल नंबर टाकायचा, अल्टरनेट मोबाईल नंबर टाकण्याची काही गरज नाही, नाही टाकला तरी चालेल। पुढे ईमेल ID तुम्हाला टाकायचं आहे आणि इथून तुम्हाला डोमेन सिलेक्ट करायचं। बघा, इथं वेगवेगळे डोमेन आहेत, जसे की जीमेल आहे, वेगवेगळे आहेत। आणि ईमेल कसा टाकावा लागतो माहितीये का मित्रांनो, हा थोडासा वेगळा ईमेल टाकावा लागतो। फॉर एक्झाम्पल माझं नाव गणेश आहे, म्हणजे आता हा माझा ओरिजिनल नेम, फक्त मी तुम्हाला आयडिया देतोय, गणेश @00@gmail.com असा असेल ईमेल। हा टेम्पररी, हा काय ओरिजिनल इथं तुम्ही मेल करत बसणार। तर याच्यातलं काय करायचं माहितीये का, हा गणेश 00 इथं टाकायचं। @ ऑलरेडी इथं आहे आणि तो डोमेन नेम मधून gmail.com सिलेक्ट करायचं। ही पहिल्या स्टेप्स मध्ये अशा पद्धतीने भरायचा। पण जेव्हा कन्फर्म ईमेल ID करतात तर त्यावेळी मला पूर्ण ईमेल ID टाकावा लागतो बरं का, लक्षात ठेवा। गणेश 00@gmail.com हे पूर्ण टाईप करावं लागतं। पहिल्या याच्यात फक्त एवढाच भाग तुम्हाला टाकावा लागतो, हे थोडं विशेष लक्ष द्या। त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड असतो, हा टाकायचा। इथं सेव्ह अँड नेक्स्ट हे बटन दिसतं तर हे क्लिक करायचं। हे क्लिक जेव्हा केलं तर ते तुम्हाला एकदा वॉर्निंग पण देतं की तुम्ही दिलेली माहिती एकदा चेक करून घ्या, नाही तर पुन्हा तुम्हाला बदलता येणार नाही। मी पाहिलं की माझी माहिती बरोबर आहे, मी ओके म्हटलं। त्याच्यानंतर तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा एक पासवर्ड असतो, जो तुम्हाला लगेच फोनला SMS पण येऊन लागतो, नसेल आलेला याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, ते तुम्हाला कामात येईल। दुसऱ्या स्टेप्सला आता तुम्हाला काय करायचंय, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे। फोटो मध्ये 2 पद्धतीचे फोटो, एक असतो अपलोडेड फोटो, जो तुम्ही फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढतात तर तो असतो फोटोचा, आणि दुसरा असतो कॅप्चर फोटोग्राफ, ज्याला आपण म्हणतो लाईव्ह फोटोग्राफ। तुम्ही पाहिलं असेल की आता मोबाईल मधनं डायरेक्ट लाईव्ह फोटोग्राफ काढायला लावतात। आता
IBPS या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सिस्टीम केली. फॉर एक्झाम्पल तुमच्या लॅपटॉप मधून भरत असाल तर वेब कॅमने तुम्ही भरू शकतात, किंवा कम्प्युटरला वेब कॅम असेल तरी भरू शकतात, पण खूप साऱ्या कम्प्युटरला नसतं, तर त्यांनी खूप भारी सिस्टीम केली. जरी तुम्ही कम्प्युटरने भरत असाल तरी काय करायचं, इथं स्कॅन बाय मोबाईल करायचं, इथं QR कोड ओपन होतो, तो QR कोड स्कॅन करायचा, तुमचा फोटो घ्यायचा आणि तुमचा फोटो ऑटोमॅटिक इथे दिसायला लागतो मित्रांनो. म्हणजे खूप चांगली सिस्टीम यांनी इथं डेव्हलप जे आहे तर ते केलेले. TCSने या बाबतीत IBPS कडून शिकायला पाहिजे. फोटो झाला, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची सिग्नेचर इथं अपलोड करावे लागणार आहे आणि तर नेक्स्ट म्हणावं लागणार. आता या साईड सिग्नेचर साठी काही रूल आहेत. फॉर एक्झाम्पल जो फोटो आहे त्या फोटोची साईज 20 ते 50 KB या दरम्यानच पाहिजे, तुम्हाला साईज कमी मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर जी तुमची साईन असणार आहे तर ती व्हाईट पेपरवर करायची आणि ब्लॅक पेनने तुम्हाला ती सही करायची. आणि सही तुमची किती पाहिजे मित्रांनो, डायरेक्ट 20 KB च्या आतची पाहिजे. किती? 20 KB च्या आतील तुम्हाला पाहिजे आहे. ओके, 10 ते 20 KB, बघा 10 ते 20 KB मध्ये पाहिजे. आणि जे तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा असणार आहे ना, तर तो पण किती असणार आहे, 20 ते 50 KB च्या आतलाच तुम्हाला इथं लागणार आहे. हे लक्षात ठेवा तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर जे डिक्लेरेशन तुम्हाला लिहून द्यायचं नंतर जेव्हा 5व्या स्टेपला लागतं, तर ते पण तुम्हाला 50 ते 100 KB या दरम्यान लागणार आहे. बघा आता माझी दुसरी स्टेप्स पण झाली बरं का. पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली, तिसरी स्टेप थोडी अवघड आहे. अवघड म्हणजे त्याच्यात महत्वाची माहिती व्यवस्थित पद्धतीने भरायची. बघा 2 डिटेल्स आहेत, एक बेसिक आहे आणि एक शैक्षणिक पात्रता आहे. बेसिक मध्ये सगळ्यात आधी तुम्ही पद सिलेक्ट करणार. बघा वेगवेगळी जी पद येतात, जसं गॅस प्लांट ऑपरेटर, भांडार सेवक, वेगवेगळी पद आहेत आणि ही वेगवेगळी पदं तुम्हाला जे आहेत तर ते सिलेक्ट करावे लागतील. इथं काय करायचं, पहिलं पद सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकता, SC ST हे ते. फॉर एक्झाम्पल एखादा ST चा उमेदवार आहे पण त्याला काय वाटतं की मी ओपन मधून फॉर्म भरावा, तर तो भरू शकतो. वरती ST सिलेक्ट करायचं, इथं अनरिझर्व सिलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल एखादा OBC चा आहे पण तो NCL मध्ये बसतच नाही, तर त्याला मात्र इथून ओपन मधून फॉर्म जो आहे तर तो भरावा लागणार आहे, की त्याने लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथं दिव्यांग व्यक्ती आहेत का, येस विचारलं जातं. येस असेल तर तुम्हाला विचारतं की तुमच्या दिव्यांगत्वाचा प्रकार किती आहे, ABCD असे प्रकार. पुन्हा ए जर तुम्ही सिलेक्ट केलं त्याच्यामध्ये ब्लाइंड, शॉर्ट साइटेड, तर असे वेगवेगळे प्रकार आहेत दिव्यांगांचे, तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करावे लागतील. त्याच्यानंतर परीक्षेमध्ये स्क्राईब वगैरे पाहिजे का, तर ते इथं विचारलं जातं. तर लेखनिक पाहिजे का, येस किंवा नो करू शकतात. त्यानंतर आपण मेंदूचा पक्षघात या आजाराने त्रस्त आहात का, आणि असल्यास तुमच्या लेखनाच्या गतीवर परिणाम होतो का, येस किंवा नो करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला कंपेन्सेटरी टाइम पाहिजे आहे का, येस किंवा नो करायचं. त्याच्यानंतर डॉमिनंट हँड अफेक्टेड आहे का, म्हणजे तुमच्या लिहिण्याचा हाताला काही दुखापत झालेली आहे का, बाधित झालेला आहे का, ते इथं विचारलं जातं. तुम्हाला टाइम पाहिजे आहे का. त्याच्यानंतर स्क्राईब विषयी इथं माहिती जी आहे तर ती विचारली जाते. बघा पुढे जे OBC प्रवर्गातील उमेदवार असतात तर त्यांना नॉन क्रिमिलियर हे बंधनकारक आहे, तर इथं येस म्हणायचं. येस म्हटल्यावर पण काही डिटेल जे आहेत त्यांच्याकडनं विचारली जात नाही आहे. त्याच्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे, EWS वाल्यांनी EWS सर्टिफिकेट करायचंय. आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येस किंवा नो म्हणायचं, नसेल तरी फॉर्म भरता येतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा जे माजी सैनिक असतील तर त्यांनी माजी सैनिकचा लाभ घेऊ इच्छिता का, येस किंवा नो विचारले जातात. दिव्यांग आहात का, येस किंवा नो. त्याच्यानंतर तुमचा सर्व्हिस किती झालेली आहे ते इथे विचारलं जातं. ओके, त्यानंतर ज्यांना महिला आरक्षण घ्यायचं असेल, महिलांसाठीच आहे ते फक्त, तर त्यांनी फक्त इथं येस करायचं. खूप सारे महिला विचारतात आरक्षणासाठी काही प्रमाणपत्र लागेल का, काही प्रमाणपत्र आता तुम्हाला लागत नाही. पुढे तुम्ही मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन आहात का, येस किंवा नो करायचे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन, अनाथ आहात का, तर हे तुम्हाला इथं विचारलं जातं. पुन्हा अनाथांचा प्रवर्ग म्हणजे इन्स्टिट्यूशनल आहे, म्हणजे संस्थात्मक आहे, संस्थाबाह्य आहे, तर तो प्रकार विचारला जातो. पुढे तुम्ही डोमेसाइल आहे महाराष्ट्रातलं, येस किंवा नो करायचं. बघा नो केलं तर नाही भरता येणार, पण जर तुम्ही कर्नाटकातील 865 बेळगावातल्या गावांमधील असाल आणि त्याला येस असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येईल. पण जर दोन्ही नो असेल ना तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, आपण स्वतंत्र सैनिकांचे पाल्ले आहात का, असताल तर येस करा. 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहेत का, येस किंवा नो करा. 1994 नंतरच्या जनगणनेचे कर्मचारी आहेत का, येस किंवा नो करा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्ले आहात का, ते विचारलं आहे. धार्मिक अल्पसंख्याक आहे का, पुढे तुमचा धर्म विचारला जातो, नॅशनॅलिटी तर इंडियनच येणार आहे. पुढे आधार व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही तुमची संमती देतायत का, तर येसच म्हणायचं इथं मित्रांनो. पुढे तुमचा आधार नंबर, पॅन नंबर तुम्हाला टाकायचे. त्याच्यानंतर तुमचे जे परीक्षा केंद्र आहेत तर ते इथं मागितलेले ते परीक्षा केंद्र टाकायचे. त्याच्यानंतर तुमची काही पर्सनल इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल डेट ऑफ बर्थ, इथं डे, मंथ आणि इयर हे व्यवस्थित पद्धतीने भरायचं. त्याच्यानंतर मेल फिमेल हे सिलेक्ट करायचं. तुम्हाला जुळे भावंड आहेत का ते विचारले, जुळे असेल तर जुळेचं नाव आम्हाला सांगावं तुम्ही. त्याच्यानंतर लग्न वगैरे झालेलं आहे का नाही, मग सांगायचं मॅरिड आहे, अनमॅरिड आहे. पुढे वडिलांचं नाव, आईचं नाव, पती पत्नीचं नाव आणि तुमचा जो काही ऍड्रेस असेल, जो शक्यतो आधार कार्ड वरचा असेल तोच तुम्हाला इथं टाकावा लागतो.
पुढे तुमची काय फी असेल 900,000 रुपये ते, पण यावेळी त्यांनी बँक अकाउंट पण मागितले. मे बी काय त्यांच्याकडनं काही पैसे विषय भेटणार असेल, रिफंड वगैरे काय त्यांनी, त्याच्यामुळे बँक अकाउंट पण यावेळी त्यांनी इथं मागितलेले आपल्याकडनं. त्याच्यामध्ये बँक धारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचे बँक आणि शाखेचे नाव, खात्याचा प्रकार आणि IFSC कोड हे त्यांनी ऑलरेडी आपल्याकडून जे आहे तर ते मागितलेले. इथं व्हॅलिडेट युअर डिटेल करायची. समजा तुमची एखादी डिटेल्स भरायची राहून गेली असेल तर ते काय करतात, लगेच सांगतात 1 and more error found किंवा 1 error found करतात. व्हॅलिडेट करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढची जी प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती भरायची आणि शैक्षणिक माहिती ही 31/8/2025 नुसार जी आहे तर ते तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. आता इथं वेगवेगळी माहिती आहे. फॉर एक्झाम्पल इथे 10वीचे आहे, 12वीचे, पदवीचे वगैरे. जे 10वीची भरली तरी चालणार आहे, फक्त कारण की ही परीक्षा फक्त 10वी बेसिसवर जी आहे तर ते असणार आहे. त्यासोबतच ज्या पदांना अनुभव मागितलेले आहेत तर त्या पदांविषयी तुम्हाला इथं माहिती भरायची. मराठी, रीड, राईट, स्पीक हे तिघांवर क्लिक करावीच लागणार आहे तुम्हाला. व्हॅलिडेट युअर डिटेल करायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आता तुम्हाला ते फॉर्म दाखवतो की भाऊ अशा पद्धतीचा फॉर्म आहे, व्यवस्थित पद्धतीने बघून घे. नंतर परत तुम्ही चुका म्हणतात आणि म्हणतात परत मी भरू का, तर आत्ताच ते सांगतात की व्यवस्थित पद्धतीने बघून घ्यावा. तर इथं येतं बघा, इथं येतं कम्प्लीट रजिस्ट्रेशन, इथं तुमची सही येते, इथं डेट येते, इथं आय अग्रीवर टिक करावं लागतं. आता हे पुन्हा विचारतो बरं का की चुकी असेल तर बघून घेऊ आता, नाही तर पॉसिबलच नाही. अपलोड मध्ये शेवटी काही डॉक्युमेंट अपलोड नाही मागत. दोनच गोष्टी, एक आहे तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा विचारला जातो आणि काय ते पॅड नसतं तर त्याला काय सिंपल आहे पेनाने करायचं, नंतर ते करायचं, ते पण चालून जातं. आणि हँड रिटन डिक्लेरेशन लागतं तर ते पण तुम्हाला अपलोड करावं लागतं. हे झाल्यानंतर शेवटी तुम्हाला तुमचं पेमेंट करावं लागणार आहे. 900 रुपये, 1000 रुपये एवढं पेमेंट जे आहे तर ते तुम्हाला इथं करावं लागणार आहे. आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म तुमचा भरला जाणार आहे. आपल्या या चॅनलवर मित्रांनो GMC भरतीसाठी आपण खूप चांगले व्हिडिओज बनवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल किरण सरांनी नुकताच एक व्हिडिओ बनवलाय की GMC भरतीचा अभ्यास नेमका करावा, मास्टर प्लॅन कसा ठेवावा. त्याच पद्धतीने विजय सर तुम्हाला मराठीसाठीचे काही प्रश्न आलेले GMC नांदेड वगैरेचे ते प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहेत. नुकतीच GMC सांगली मिरजची जाहिरात आलेली त्याच्याविषयी माहिती आहे. मीरा भाईंदरची जाहिरात आलेली त्याच्याविषयी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच कोणी महिला पाहत असतील तर नर्स, मिडवाईफ, परिचारिका आणि स्टाफ नर्सच्या खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत, ते तुम्ही बघू शकतात. MPSC कंबाईन 2025 ची तयारी करत असाल तर त्यासाठी आपण मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केलेले, त्याच्याविषयी माहिती तुम्हाला किरण सर या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हे सर्व व्हिडिओ तुम्ही बघायचे आणि तुम्हालाही वाटतं की मी माझी तयारी एकदम प्रॉपर पद्धतीने करावी, एकदम स्ट्रक्चराइज वेने करावी, ऑर्गनाइज वेने करावी, तर त्याच्यासाठी तुम्ही आपली ही बॅच जी आहे GMC भरती 2025 गट ची ती तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. जॉईन करण्यासाठी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. या प्रवासात कुठलाही काही प्रॉब्लेम आला तुम्हाला जॉईन करण्यासंदर्भात आमची टीम आहे, टीमला तुम्ही कॉल करून सर्व पूर्ण माहिती विचारू शकतात. आणि ज्यांना वाटतं की मला घ्यायचंय आणि कुपन कोड लागत असेल तर GM10 हा कुपन कोड यूज करा, तुम्हाला 10% सूट तिथं हमखास मिळणार आहे. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध क्षेत्रात आपण उपलब्ध केलेले. तुमच्या परिवारात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर आता आपण नवोदय, स्कॉलरशिप या एक्झाम ज्या असतात लहान मुलांसाठी तर त्याच आपण सुरू केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा मोठे होणार तर त्यावेळेस तुमची स्पर्धा परीक्षांची खूप मोठी तयारी होऊन जाणार आहे नवोदयच्या माध्यमातून, स्कॉलरशिपच्या माध्यमातून, आणि तुम्हाला मोफतही शिक्षण मिळणार आहे. तर हे संपूर्ण गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करावं. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.